हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते. तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवू देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुमचे जे काही ठरवलं असेल तुम्ही आयुष्यात करायचं, जे काही प्लॅन्स असतील ते सगळे काही सत्कारणी लागू देत, अशी स्वामींच्या बाप्पाच्या आणि आई भवानीच्या चरणी प्रार्थना करून लगेच आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर अजूनही जर चॅनलवर नवीन असाल, आज पहिल्यांदा जर हा व्हिडिओ पाहत असाल माझा, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर जर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त इतर मैत्रिणींपर्यंत, तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड सर्कलपर्यंत नक्की पोहोचवा आणि जास्तीत जास्त असाच तुमचा सपोर्ट मला असू द्यात आणि सपोर्ट करत राहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. तर चला लगेच आजचा व्लॉग सुरू करते. तर गाईज चला लगेच व्हिडिओ सुरू करत आहे. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेत तर असायलाच पाहिजे. आणि पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सर्वांची कशी तयारी सुरू आहे नवरात्रीची, काय काय सेवा करतायत किंवा काय उपासना, नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की माझं चालू आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण. तर दुर्गा सप्तशती पारायणाला मी सुरुवात केलेली आहे आणि जसे होतील तसे आता मला पाठ पूर्ण करून घ्यायचे आहेत. तर ॲक्च्युली 14 पाठाचा संकल्प केलेला आहे मी, म्हणजे पाठनात्मक नवचंडी करण्याचा जो काही ध्यास किंवा मानस आहे तर तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी इच्छा आहे स्वामींच्या आशीर्वादाने. तर बघू आपण कसं होतं आहे, कारण अष्टमीपर्यंत सेवा पूर्ण करून घ्यायची आहे. तर जो काही मी 14 पाठांचा संकल्प केलेला आहे आणि आता बऱ्याचशा महिलांनी काही ना काही सेवा करत असतील, पण दिवसातून जेव्हा दुर्गा सप्तशतीचे 2-2 पाठ आपण करतो तेव्हाच आपले नवरात्रीमध्ये कंप्लीट होतात. तर दिवसातून 2-2 पाठ करण्यासाठी कशी काही धावपळ करावी लागते आणि कसं मॅनेजमेंट करावं लागतं ते मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तेच आता मी तुमच्यासोबत सांगते आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कुठेही स्किप करू नका. तर दुर्गा सप्तशती पाठाचे म्हणजे जे काही पारायण असेल किंवा दुर्गा सप्तशती कोण वाचू शकतं, तर कुणीही वाचू शकतं. स्त्री पुरुष अगदी कुणीही, कुमारिका असेल कुणीही वाचू शकतं. त्याचं काही त्याचं बंधन नाही आहे. फक्त काही नियम असतात की जेव्हा दुर्गा सप्तशती चा तुम्हाला पारायण करायचं किंवा वाचन करायचं आहे तर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नसतात. जो काही कुठल्याही प्रकारचा काळा रंग असेल कपड्यांमध्ये, असे कपडे घालायचे नाहीत. आणि शक्यतो जेव्हा स्त्रिया पठण करतात त्यावेळेस त्यांनी काय करायचं असतं, तर साडी कंपल्सरी घालायची. साडी, तुमचे जे काही शृंगाराचे दागिने असतात, मंगळसूत्र असेल, कुंकू, टिकली, त्यानंतर हिरव्या बांगड्या हातामध्ये, पायात जोडवी, हे सगळं घालून मगच तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचा असतो किंवा दुर्गा सप्तशतीचं वाचन करायचं असतं. तर ड्रेस किंवा गाऊन असं जे काही असेल त्याच्यावरती नाही आपण करू शकत, कारण ही देवीची आराधना असते, देवीची सेवा असते. तर त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी साडीच नेसायची आहे आणि अगदी 1-1.5 तासासाठी आपण साडी नेसूच शकतो देवीच्या सेवेसाठी. आणि हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळावरती कुंकू लावायचं. टिकली जरी नाही लावली तरी चालेल जर लावत नसाल तर, पण गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, त्यानंतर कुंकू लावायचं आहे आणि पायामध्ये जोडवी. तर हे सगळं म्हणजे एकंदर काय असेल की सौभाग्य अलंकार जे काही असतात ना ते तुम्हाला परिधान करून मगच सप्तशती वाचायला बसायचं आहे. आणि ज्यांना पाठ पूर्ण एक पूर्ण पाठ करायचा असतो, एक पूर्ण पाठ म्हणजे सप्तशतीमध्ये, दुर्गा सप्तशतीमध्ये 1 ते 13 अध्याय असतात. तर ते पूर्ण एका जागेवर बसून एका वेळी 1 ते 13 संपूर्ण अध्याय वाचायचे. आणि जर तुम्हाला रोज वाचायचं असेल तर त्यासाठी काही वेगळे नियम असतात, जे काही पुस्तकामध्ये पण दिलेले असतात की कसं तुम्ही वाचू शकता. किंवा मग 2 दिवस म्हणजे एकच 1 ते 13 अध्याय तुम्ही एका पारायणामध्ये म्हणजे 3-4 दिवसात किंवा 8 दिवसात कसं करू शकता ते सुद्धा दिलेलं असतं की रोज किती अध्याय वाचायचे यानुसार. तर तो तुमचा एक पाठ होतो. मग त्यासाठी तुम्हाला कसं करायचं आहे ते आधी तुम्ही ठरवून घ्या. आणि ज्यांना म्हणजे जर ह्याच्याविषयी जर आणखीन काही कमेंट्स असतील किंवा प्रश्न असतील तर मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्की सांगेल. कारण अलीकडे ज्या काही गोष्टी मी करायला लागल्यापासून मला माहिती पडल्यात तर त्या मी नक्की शेअर करेल. पण आता ह्या एका व्हिडिओमध्ये एवढं सगळं सांगणं शक्य नाही आहे. तर बेसिक जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते की कोणीही करू शकतो दुर्गा सप्तशतीचं वाचन. आणि फक्त स्त्रियांनी ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. स्त्री पुरुष कोणी असेल तर पुरुषांनी जो
काही तुम्ही वस्त्र परिधान करणार त्यामध्ये काळी पॅन्ट नसावी किंवा काळा शर्ट घालायचा नाही. काळ्या रंगाची कपडे नाही घालायची, फक्त दुसऱ्या इतर कोणत्याही रंगाची तुम्ही घालू शकता. आणि दिवसाला आता माझं जे मी पारायण आता ह्यावेळेस मी पहिल्यांदा केलेलं आहे, तर किती वेळ लागतो, तर पहिल्यांदा जर एकदम नव्याने तुम्ही पुस्तक हातात घेतल्याने एकदम पहिल्यांदाच वाचत असाल तर खूप वेळ लागतो. जर पूर्ण पाठ करायचा म्हणजे 1 ते 13 अध्याय हे पूर्ण वाचण्यासाठी, तर मला पहिल्यांदा एकदम सुरुवातीला जेव्हा मी एकदम म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा पाठ केला होता दुर्गा सप्तशतीचा, तर मला 3 ते 3.5 तास लागले होते कंप्लीट पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी. म्हणजे पूर्ण जो काही ग्रंथ आहे तो वाचण्यासाठी 1 ते 13 अध्याय एका पाठासाठी. त्यानंतर जेव्हा मी आता संकल्पयुक्त सेवा सुरू केली नवरात्रीमधली, तर त्यातला जो पहिला दिवस होता त्या दिवशी मला 2.5 तास लागले. त्यानंतर आता जशी रोज काय म्हणू शकतो आपण सवय झाली वाचनाची, शब्द तोंडात बसले, त्यानंतर मला गेले सुरुवातीचे 3 दिवस 2.5 तास लागत होते आणि आता म्हणजे 2 ते अडीच तास असं लागायचं नाही. आता मला 2 कधी 1.5 तास 1.25 तास लागतो. 1.25 ते 1.5 तासामध्ये कंप्लीट होऊन जातं. आणि एक आहे की सप्तशती वाचायला म्हणजे अगदी कुठलंही घ्या तुम्ही, स्वामीचरित्र जरी वाचन करायला घेतलं तरी आपण म्हणतो ना की देव थोडीफार परीक्षा बघतो, तर तसं काहीसं होतं. मीही सुद्धा जेव्हा सुरुवातीला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायला घ्यायचे किंवा पाठ करायला बसायचे, तर थोडंसं म्हणजे आपल्याला डिस्टर्ब होतं. काही गोष्टी म्हणजे म्हणतो ना आपण की आपली परीक्षा बघितली जाते की उठावं किंवा काय, अशा काही ना काही गोष्टी घडतात. जसं की मुलांचा जास्त चिडचिडेपणा होतो किंवा मग घरात काहीतरी अशी गोष्ट घडते, कुणीतरी येतं तर आपल्याला उठावं लागतं, तर अशा काहीशा गोष्टी होतात. तर थोडंसं परीक्षा बघितली जाते, तर त्या सगळ्यातून आपल्याला पार करायचं असतं. तर इथे बघा मी सकाळचा जो पाठ आहे तो सकाळी सगळं कामावरल्यानंतर पहिला पाठ करते. त्यानंतर हे बघा संध्याकाळी पहिला पाठ झाल्यानंतर लगेच माझं जे काय असतं ना पटापट कामं आवरायची असतात, त्यामध्ये मिस्टर पण मदत करतात. इकडे बघा स्वयंपाकासाठी मला मदत करतात, त्यांना होईल तशी. तर एक पाठ झाल्यानंतर, कारण आता नवरात्रीमध्ये मी जी 14 पाठाचा संकल्प केलाय वाचनात्मक नवचंडी करायचा किंवा पठणात्मक नवचंडी, तर त्यासाठी मला दिवसाला 2 पाठ करावे लागतात. कारण सुरुवातीचे 2 दिवस मला करता नाही आले पाठ म्हणजे बिझी शेड्यूलमुळं. त्यामुळं मग मी 1-2 दिवस लेट सुरू केल्यामुळे मला कंपल्सरी 2-2 पाठ करावेच लागले. तर मग मी काय करते की पहिला पाठ झाल्यानंतर सकाळचं आवरून झाल्यावर आधी दिवा वगैरे प्रज्वलन करते, सकाळची नित्य देवपूजा करते आधी सकाळी. त्यानंतर घरातलं सगळं आवरून मग पाठ करायला बसते, कारण मग कोणताही डिस्टर्ब होत नाही मुलं शाळेत वगैरे गेल्यानंतर. आणि एक पाठ झाल्यानंतर 1-2 तासात होतो माझा, 1.5 ते 2 तासात. त्यानंतर मग जे काही असेल ते आवरायला सुरुवात करते. तर इथे मी जे काही नाश्त्याची वगैरे संध्याकाळची भांडी वगैरे असतील ती पटापट क्लीन करून घेते आणि लगेच स्वयंपाकाची तयारी करते. जमेल तशी थोडीफार हे पण मदत करतात आणि मुलं सुद्धा. आणि सगळं झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर जर कुणाला जेवायचं असेल त्यांचं जेवण वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग मी दुसरा पाठ करायला घेते. फक्त थोडंसं तारांबळ होते, म्हणजे थोडंसं ओढाताण करावी लागते 2 पाठ करायचे म्हटले. आणि संध्याकाळी जो काय आहे तो दुसरा पाठ करते. आता पहिल्या दिवशी जेव्हा मी 2 पाठ केले त्यावेळेस दुसरा पाठ करायला मला रात्रीचे 11 वाजले होते, म्हणजे पाठ पूर्ण होण्यासाठी. पण त्यानंतर हळूहळू सवय होत गेली आणि अगदी 9 वाजेपर्यंत माझं सगळं पूर्ण होतं. दिवसातून 2 पाठ कंप्लीट होतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही संकल्प केला तर देवी असेल किंवा स्वामी असतील तुमच्याकडून त्या गोष्टी स्वतःहून पूर्ण करून घेतात. तसं पूरक वातावरण तयार होतं आणि सगळ्या काही सेवा पूर्ण करून घेतल्या जातात. याचा प्रत्यक्ष अनुभव मला आलेला आहे. फक्त आपला निश्चय ठाम पाहिजे, आपण जे ठरवले तेवढी सेवा आपल्याला पूर्ण करायची या विश्वासाने आपण ती करायची आहे आणि एकाग्र चित्तेने करायचे. तर त्यासाठी आपल्याला आपोआप तशी वातावरण निर्मिती होते आणि स्वामी असतील किंवा आई भगवती आपली जी काही कुलदेवता असेल ती आपल्याकडून पूर्ण करून घेते सेवा आणि आपल्याला तितकीच प्रामाणिकपणे साथ मिळते त्यांची. तर आता दिवसातून 2 पाठ करायचे म्हटल्यानंतर थोडंफार आपल्याला कसरत तर करावी लागते, पण त्याचं जी काही फलश्रुती असेल ती आपल्याला निश्चितच चांगल्या रूपाने भेटते. तर त्यामुळे कसं आहे थोडंसं आपल्याला त्यागसुद्धा करावा लागतो. त्याशिवाय एखादी गोष्ट समर्पणाने केल्याशिवाय आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, हे तितकंच खरं आहे. तर त्यामुळे ज्यांना कुणाला सेवा करायची असतील आणि आणखी जरी कुणी केल्या नसतील तर अजून 2 दिवस बाकी आहेत, तुम्ही नक्की एक तरी पाठ दुर्गा सप्तशतीचा करू शकता आणि अवश्य
अवश्य तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता. नवरात्रात ही सेवा केलेली खूप फलदायी असते, खूप चांगलं असतं हे. तर त्यामुळेच माझा आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, कारण शेवटच्या 2 दिवसातही तुम्ही एक पाठ करू शकता आणि तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करू शकता आणि त्याचे चांगले लाभ घेऊ शकता. आता म्हणाल की ही अगदीच ज्ञान द्यायला लागली आहे, तर असं काही नाहीये. मी सुद्धा काही दिवसांपूर्वी स्वामी सेवेमध्ये उतरले आणि जे काही मला रोज अपडेट्स भेटतात किंवा ज्या काही सेवा भेटतात त्यानुसार म्हटलं की ही एक महत्त्वाची सेवा तुमच्यापर्यंत शेअर करावी, एवढंच, बाकी दुसरं काहीच नाही. तर काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी नक्की त्याची उत्तरं देईल. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, काही विचारायचं असेल तर नक्कीच. आणि कसा वाटला आजचा एकंदर व्हिडिओ व्लॉग मला तुम्हाला नक्की म्हणजे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल, खूप छान असं असणार आहे. आणि अवश्य कन्यापूजनसुद्धा नक्की करून घ्या. तर कन्यापूजनावरतीच माहिती देणारा व्हिडिओ मी नेक्स्ट नक्की घेऊन येईन लवकरात लवकर. आणि कन्यापूजनाचं काय महत्त्व आहे ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. त्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन क्लिक करा, असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा. भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांवरती स्वामी महाराजांची आणि आपल्या कुलदेवीची अशीच कृपा राहू देत, अशीच प्रार्थना करते शेवटी जाता जाता. आणि पुन्हा एकदा सर्वांना मंगलदायी अशा नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह, नवीन कंटेंट आणि नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ आणि भेटू लवकरच. बाय बाय.